तर या सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्राचं जलविभागणी झाली। काही नद्या ह्या पूर्वेकडे गेल्या, जशा गोदावरी, भीमा नदी आणि कृष्णा नदी। तर ही कृष्णा नदी महाबळेश्वर इथून उगम पावते। सातारा जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर, तिथून कृष्णा नदी निघाली। या कृष्णा नदीला बऱ्याच नद्या येऊन मिळतात, जशी वारणा आहे, वेण्णा आहे, कोयना आहे, पंचगंगा आहे, अशा अनेक नद्या कृष्णा नदीला येऊन मिळतात। गोदावरीला अनेक उपनद्या आहे, गिरणा आहे, दुधना आहे, सिंदफणा आहे। भीमा नदीला मुळा मोठा येऊन मिळते। अशा अनेक नद्या ह्या यांच्या उपनद्या म्हणून समजल्या जातात। तर आपण त्या लिहूनच घेऊ। गोदावरीच्या उपनद्या कोणत्या? गिरणा, सिंदफणा, आठवते का? दुधना, अजून प्रवरा नदी आहे एक, पुढे मांजरा नदी। इथे बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यात मांजरा। मांजर कुठं थांबते? बिळाजवळ उंदरासाठी। मांजरा नदी बीड जिल्ह्यामध्ये। प्रवरा, गिरणा, सिंदफणा, दुधना, पूर्णा पण आहे एक। अशा ह्या गोदावरीच्या उपनद्या। भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या? मुळा मुठा पुण्यामधून निघणारे आहे, दोन्ही यांचा संगमही पुण्यातच होतो। एक आहे मुळा, एक आहे मुठा। अजून आठवते? इंद्रायणी नदी आहे। पंढरपूर आपलं कुठे? पुण्याच्या थोडस बाजूला देहूवरून, आळंदीवरून येणारी इंद्रायणी नदी। ह्या नीरा आहे एक, नीरा नदी। ह्या घोड नदी आहे, कुकडी पण आहे। तर ह्या सर्व भीमा नदीच्या उपनद्या। कृष्णा नदीच्या आपण मगाच बोललो, वेण्णा। याच्या आपण वेगळ्याच पाहू, कृष्णा नदीच्या नद्या वेगळ्या पाहू। जसं एक आहे वाहक, एक आहे कुपन, तर हे एक आहे ककक। ककक म्हणजे काय? कृष्णा आहे आणि कोयना आहे। कृष्णा नदी प्लस कोयना नदी यांचा संगम होते, ते कराड नावाचं गाव। कराड जिल्हा सातारा, या ठिकाणी कृष्णा कोयना नदीचा संगम। याच्यावरून लक्षात येईल का कृष्णाची उपनदी कोणती? तर कोयना। एक लिहिला आपण वाहक, ही आहे वारणा नदी आणि ही आहे कृष्णा नदी। तर वारणा नदी आणि कृष्णा नदी यांचा संगम कुठं? तर ह म्हणजे हरिपूर। एक हरिपूर नावाचं ठिकाण आहे, जिथे वारणा आणि कृष्णा नदीचा संगम आहे। कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी। तर कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कुठे? तर न म्हणजे नरसोबाची वाडी। तर कृष्णा नदी आणि पंचगंगा नदी यांचा संगम नरसोबाची वाडी। इथे दत्ताचं एक ठिकाण आहे, नरसोबाची वाडी। तर हे झालं वाहक, कुपन, ककक। अजून ए भिकू आहे एक, ए भिकू। ए म्हणजे येरळा नदी आहे, कृष्णा नदी आहे आणि भिलवडी नावाचं एक ठिकाण आहे। तर भिलवडी या ठिकाणी एक येरळा नदी आणि कृष्णा नदीचा संगम भिलवडी। कृष्णा कोयना संगम कराड सातारा। कृष्णा आणि पंचगंगा संगम नरसोबाची वाडी। वारणा आणि कृष्णा नदीचा संगम हरिपूर। अशा पद्धतीने आपण वाहक, कुपन, ककक, ए भिकू आणि एक होतं, पहा लागल ते भी कू, हे पहा लागल आपल्याला, हे नंतरच येऊ। आता पाहू आपण या सह्याद्री पर्वतामुळे पश्चिमेकडे येणाऱ्या नद्या। कारण हा आहे उंच, याची सरासरी उंची आहे सह्याद्रीची 1250 मीटर।
पूर्ण सह्याद्री आपण बघितला होता, पश्चिम घाट 650 सह्याद्री. आता हा उंच किती, तर सरासरी उंची 1250 मीटर, ज्याच्यामध्ये कळसुबाई सर्वात उंच 1646. काही ठिकाणं खाली ठेंगणे असतील, तर सरासरी उंची सह्याद्रीची 1250 मीटर. तर यामुळे काय झालं, इकडे जो पाऊस पडला या कोकण पट्ट्यामध्ये, हा पाऊस वेगाने इकडे खाली येतो. हळूहळू येईल, वेगाने येईल. आणि त्या तुलनेत गोदावरी नदी वेगात जाईल का सावकाश जाईल? तर ह्या पठारावरच्या नद्या थोड्या सावकाश वाहतात. पण या नद्यांचं वैशिष्ट्य असं आहे का सह्याद्रीवर भरपूर पाऊस झाला का भरभर पूर आले, वेगात वाहून गेल्या आणि पूर लगेच संपला. तर लवकर पूर येणे, लवकर पूर कमी होणे, आणि ह्या सर्व नद्या समुद्राकडे जातात. याच्यासोबत दगड माती गोटे झाडं पुरात काही घेऊन जातात. प्रचंड वेग असतो, पुरात ह्या नद्या ओलांडायला जमत नाही. या सर्व नद्यांची नावं आपण पाहून घेऊ. त्यासाठी एक शॉर्टकट बघा, त्याला आपण म्हणतो चरद सूर्या, वैताभाऊ, पाताळ अन कुंकासारखा. हा आपल्याला पाठ करायचा आहे. चरद सूर्या, वैताभाऊ, पाताळ अन कुंकासारखा. पुढे आहे जो जगवाशा, जो जगवाशा. बाकामध्ये वाघ गर्जना करते. एवढं जर आपलं पाठ झालं तर ह्या सर्व नद्यांची नावं येतात. चरद सूर्या, वैताभाऊ, पाताळ अन कुंकासारखा. कसा आहे चरद सूर्या वैताभाऊ, तर पाताळ अन कुंकासारखा आहे. जो जगवाशा, बाकामध्ये वाघ गर्जना करते. तर ही आहे पहिली नदी चर नदी. मग दमनगंगा, तर नद्यांची नावं चर नदी, दमनगंगा, सूर्या, ह्या वरच्या नद्या. आता आपण चाललो खाली खाली, म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे. पाताळगंगा नदी नाही, हे नाही. वैतरणा नदी, तानसा नदी, भातसा नदी, उल्हास नदी. हे तानसा धरण आहे, भातसा धरण आहे. ह्या दोन्ही धरणावरून, आणि हे एक वैतरणा धरण आहे, या तीनही धरणावरून मुंबई शहराला पाणी पुरवठा होते. तर मुंबई शहरामध्ये एवढे लोकसंख्या आणि त्यांना पाणी पुरवठा करणारे हे 3 धरण. याच्याशिवाय अजूनही 2 आहेत. तर वैतरणा, तानसा, भातसा तिन्ही नद्यांवर धरणं बांधली मुंबई शहराला पाणी पुरवठ्यासाठी. तर कोकणातल्या नद्या चर नदी, दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, उल्हास. उल्हास नदीचं वैशिष्ट्य असं आहे, सर्वात रुंद नदी, म्हणजे आडवी अशी पसरलेली नदी, सोबत लांब आलेली नदी. कारण हा जो कोकण भाग आहे, काही ठिकाणी सह्याद्रीला इथे 100 किलोमीटरचं अंतर भेटलं. 100 किलोमीटर वाहत येणारी उल्हास नदी, पण काही काही नद्या 10 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर आहे. सर्वात लांब वाहून आलेली उल्हास नदी. त्यानंतर पाताळगंगा नदी. अन शब्द हा एक्स्ट्रा आहे. कुंडलिका, काजवी हा सारखा शब्द एक्स्ट्राच आहे. पाताळगंगा, कुंडलिका, काजवी. जोगबुडी नदी, जोग नदी आहे आणि जगबुडी नदी आहे. त्यानंतर वाशिष्ठी आणि शास्त्री नदी आहे. बाव नदी आहे, काळ नदी आहे. ही काजवी, ही काळ. ही मुचकुंदी नदी आहे. ही वाघोठणे नदी आहे. ही गड नदी आहे. ही कर्ली नदी आहे आणि ही तेरेखोल नदी आहे. पुन्हा बघू. चर, दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, उल्हास, पाताळगंगा, कुंडलिका, काजवी, जोग नदी, जगबुडी नदी, वाशिष्ठी, शास्त्री, बाव नदी.
काळ नदी, मुचकुंदी नदी, वाघोठाणे नदी, गड नदी, कर्ली नदी आणि तेरेखोल नदी. तेरेखोल नदीचा पूल ओलांडला का आपण इकडे गोव्यामध्ये पोहोचलो. तर गोव्यामध्ये जायसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेरेखोल नदीचा पूल ओलांडायचा. तर अशा पद्धतीने आपण पाहत होतो सर्व नद्या. त्यानंतर आपल्याला नद्या पाहायच्या राहिल्या इकडे. तर या ठिकाणी जिथे यवतमाळ जिल्हा आहे, या यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून एक नदी येते, दक्षिण सीमेवरून एक नदी येते. या दोन्ही नद्या यवतमाळ जिल्ह्यात मिळतात आणि इकडे चंद्रपूर जिल्हा. तर उत्तर सीमेवरची वर्धा नदी आहे आणि दक्षिण यवतमाळच्या दक्षिणेकडून आलेली कोणती? पैनगंगा. बरोबर आहे. आपल्या जिल्ह्यातल्या नद्या माहित पाहिजे. अडाण, अरुणावती, पैनगंगेला जाऊन भेटते. तर ही वर्धा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर भागातून, पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागातून, आणि याचा संगम होती इकडे पूर्व साईडला, यवतमाळ जिल्ह्याची पूर्व साईड. यवतमाळ जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता तालुका आहे? वणी. तर वणी तालुक्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये इथे याचा संगम होतो. पण चंद्रपूर जिल्ह्यातले लोक काय म्हणतात? आमच्या चंद्रपूरमध्ये संगम होतो. मग त्यांचं चुकलं काय? नाही, हा संगम, या संगमाच्या या काठावर यवतमाळ जिल्हा, या काठावर चंद्रपूर जिल्हा. हे वढा नावाचं ठिकाण आहे. तर वढा या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगेचा संगम होतो आणि यापासून इथून नवीन नाव भेटते याच नदीला. इकडचा व आणि इकडची गंगा, त्याच्यामुळे ही झाली वैनगंगा. वर्धा नदी प्लस पैनगंगा नदी दोघा मिळून झाली ती वैनगंगा. हिला एक इकडनं येणारी नदी मिळते वैतरणा. तर एक वैतरणा नदी आहे, ती नदी हिलाच मिळणार आणि हिला नवीन नाव मिळणार. नवीन नाव आहे प्राणहिता. जशा जशा नदी मोठी होत गेली, तिला नवीन नद्या आल्या, तिचं नाव बदललं. मग ही प्राणहिता नदी चालली इथे. तर ही कोणती आली होती? मग गोदावरी नदीची उपनदी कोणती? प्राणहिता. ज्या ज्या नद्या प्रत्यक्ष गोदावरीत जातात तिलाच उपनद्या समजण्याची पद्धत आहे. वर्धेचंही पाणी गोदावरीत जाते, पण तरी वर्धेला गोदावरीची उपनदी नाही म्हणत. वर्धा कोणाची उपनदी? वैनगंगेची. वैनगंगा कोणाची उपनदी? प्राणहिताची. आणि प्राणहिता कोणाची उपनदी? गोदावरीची. आणि मग हे सर्व पूर्वेकडे वाहतात, ह्या पश्चिमेकडे वाहतात. आणि ह्या ज्या दोन नद्या होत्या, अमरकंटक वरून आलेली नर्मदा आणि मुलताईवरून आलेली तापी, ह्या सुद्धा पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राकडे जातात. तर आपण एकंदरीत सर्व नद्यांविषयी माहिती घेतली. आणि अजून काही राहिलं असेल तर आपण प्रश्न स्वरूपात घेऊ.